गुड मॉर्निंग बोला ना बाबा. गुड मॉर्निंग बोला. नमो करून घ्या. गुड नाईट नाही, गुड मॉर्निंग. साहेबांना नमो करून घ्या. छान दिसतं ना म्हणून टाकले. होतं आपल्याकडं. नमो करा चला. गुड मॉर्निंग बोलून घ्या. व्हेरी गुड गर्ल. तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे, फ्रेश वातावरण आहे. कॉफी झाली आहे, दूध तापायला ठेवले आणि आज वांग्याची भाजी बनवायची. वांगे टाकलेले आहेत पाण्यामध्ये. कॉफी घेतली आता गरमागरम पिऊन. आज तृषा पण उठली आहे, मिलन पण उठलेले आहेत. म्हणजे ते बाहेर जाऊन आले. 6 वाजता जायला लागतं त्यांना कंपनीत. तिकडे जाऊन आले ते मस्त वेगळी हो की नाही. आणि आता उठलोय लेट. बाहेर जायचंय. बरं थोडस फ्रेश व्हायचं मग बाहेरला. चूळ भरायची ना. चूळ नाही ना भरली. चूळ भर मग. मी तोपर्यंत कॉफी घेते. मला झाली का पत्तर का नाही. कुकर मध्येच करते मी वांग. मला घ्या ना. स्वतःला घेतलंय. मी प्लेट दिली. नको राहू दे. काही नाही. हा राहू दे. काही नाही ते. असंच पातळ का अजून पातळ पाहिजे होतं. जर खोबरं आलं दातात. खोबरं थोडंफार खोबरं येणार आहे. पुढे बसू ना. इथले गरम पाणी आणते मी. तुमची भाजी आणू का. आंबा नाही, कैरी आहे. जेवायचं का तुला. जा ना थोडस. डोर क्लोज कर. मग डोर क्लोज कर ना म्हणून सांगा. तिची सूप मध्ये बॉटल आहे तेवढी काढा बर का. बाहेर आज ऊन पडलंय. हवा तर आहेच. हे व्हाईट कपडे सगळे धुवून टाकले होते. तृषाचे मिलनचे ते घेते काढून आता वाळलेले आहेत. नाईट ड्रेस वगैरे आणि बेडशीट पण धुवून झाले. मशीनलाच लावलं होतं ते वाळत टाकते मी. हवा बघा. हवा किती हवा सुटते मस्त नाही. तृषाची आंघोळ वगैरे झाली. पडली पॅन्ट खाली. काही खरं नाही. परशू ए परशू इकडे रे. माग तृषाची एक पॅन्ट पडली तेवढी आणतो का रे. त्या बघ तिथं नाईट ड्रेसवर पॅन्ट पडली. ते सोलेत ना. चाल पुढे उभी राहा बाबा थोडं. का काय सोडलं ग. जेवली तू. जेवून घे ना. तृषाला जेवायला घेतली. इथं वांग्याची भाजी चपाती. आवडतं ना ब्रिंजल. नाही आवडत. मग काय आवडतं तुला. भाजी. फक्त भाजीच. हा किती आलाय तृषा तुला. फॅनचं बटन दाब. 1 नंबर दाब. फर्स्ट नंबर. तर आता तृषाची ना स्वामींची रील बनवली. एक ती पोस्ट होतच राहती. 1-2 दिवसात आपली तिच्या इन्स्टा आयडीला येईल. शॉर्टला कधी पोस्ट करते मी, कधी नाही करत असं असतं. तर खूप छान रील बनवली आहे. आणि एक ट्रेंड चाललाय सध्या बाबूचा. कसा त्याचा पण एक रील ट्राय केली आहे. बघू अजून एडिटिंग वगैरे नाही केलं. मिस्टेक नाही केली. तर बघू कशी काय बनते. पडली का कॅप. अरे देवा. असं नाही पाहिजे स्वामी बाबांना. मग त्यांना वाईट वाटेल ना. टक्कल टक्कल म्हटलं तर. मग तुला म्हणू का टक्कल टक्कल. म्हण. हे बॉटल पडलं. ते काढ. फ्रुटी काढ. फ्रुटी काढ.
2 कोणाला घेतले? मला. आणि परशू नाही का? गेला का? बरं ठीक आहे. दुसरा खाऊ. रसगुल्ला खाते मी. रसगुल्ले त्या दिवशी मिलांनी आणलेले, फोडलेच नाहीत अजून, जसाची तसा पॅक डब्बा. भरपूर खाऊ आणलं होतं त्यांनी, त्याच्यामुळे बिस्किट सुद्धा आहेत, चिप्स आहेत, बिस्किट आहेत. काय खायचंय? हा दे ती कॅडबरी, दे त्याला. हा दे ती कॅडबरी पर्क. हो देते ना त्याला. दे ठेवून फ्रीज क्लोज कर. राहू दे, खराब नाही ना होत मग, फ्रीज छान राहतो ना. करू ना क्लोज. बिकनोचे रसगुल्ले खूप छान लागतात बरं का. बिकनोच वाटतं याचं नाव. ब्ल्यू कलरचा डब्बा येतो बघा, आता विसरले मी ते नाव. आम्ही कुठे ताईंसोबत कॅन्टीनला गेलतो ना, त्या टायमिंगला आणले होते, खूप छान लागले होते. स्वीट होम मध्ये मिळतात की नाही काय माहिती. मस्त. कोणाकोणाला रसगुल्ले आवडतात कमेंट करून सांगा. भूक लागली का बाबू? भूक लागली का? नाही. आता ऑनलाईन खरेदी चालू काय? ऑनलाईन खरेदी शॉपिंग काय? बरोबर पॅन्ट आणि बरोबर एकत्र असतो. सेट का? हा ती मम्माची दे ठेवून. चल जेवायला. टाइम सांगा बरं मला ॲक्युरेट. 5 बरोबर 5 वाजले. हा मला येते का बघू दे. तर बघ मी संध्याकाळी जेवायला काय करू मग? मसाले भात करू का? फक्त पावभाजी करायची होती. माझं नाही मग खायचं पावभाजी. पण माझा मला आवडते. चालू उद्या पावभाजी करू, आज मसाले भात करू फक्त. उद्या पण मूड नाही मला. तरी मी करणार. चल बाबू हे थंड होऊन जात आहे. माझी ती ब्लॅक पॅन्ट आहे, जर ती मिळाली तर मी असं ना. स्वामी बाबा हिला घेऊन जा, बघा कशी करते माझ्या पॅन्टला. काय म्हणले? कमी फुल झाली ना. दे इकडे पाईप. माठ भरायला लावायचं आपल्याला. तूच छगडं करणार का? वरती भुजा लावून देत. तू आधी पाणी पी, आता जेवण केलं. इकडे सरक, इकडे सरक. मी लावून देते ना, तुला नाही लावता येणार. राहू दे, सांडवू नकोस. पाणी पिऊन घेतो आता. इथे तुला मिक्स करून पाणी देते. घे आधी पाणी पी. बाई बाई पाणी पी. बाई बाई जेवण केले. बाई बाई काय? कॉफी ठेवली मी माझ्यासाठी छानपैकी बाहेर. हो बाहेर छान हवा सुटलेली आहे. झाड किती छान हलतंय. हो ना. बंद कर, बंद कर ना. भरला भरला माठा. व्हेरी गुड. काढतो. दे इकडं झाकण ना. ठेव. शाबाश. शाबाश म्हणती ना. मिलन हँड बघा. बापरे काय फॅनने नाही वाळून जात. अगं खाली चिटकून. मिलन मी घर झाडलं आता. तुम्ही कसं लावून बघा. हा छान आहे. पप्पाला दाखवत होते मी. मी तोडलं नाही त्याला, पप्पांना दाखवलंय मी. तृषारी किती छान ट्री लावून आणलंय असं. हा
मिक्स करून ट्री लावलंय. हे लावून कोणी दिलं तुला का तू लावलं? तूच लावलं. मग हँड वॉश करून या. काकूनी आणि तू काय करेल करावं सांगतात. ती काय करते ते बघा तिथं तू कोपऱ्यात दिसते का मटकं बघा तिथं रोज ते मटकं बघती बरं का रोज तिथून हलवायचं नाही सांगते रोज मला. त्याच्यात तिने मला वाटतं 10 दिवस झाले असतील एक पान लावलं होतं असंच. ते वाळून गेले ते दिसत सुद्धा नाही त्याच्यात पण तरी तिला ते बघायचंय. मला मग तू कशी ठेवती घरात ट्री? आता ते जळून गेलं ना ते ट्री नाहीये ते ट्री त्याच्यात आता. हा आता हे हँड वॉश केलं ना. आता कुठे ठेवते ते मम्माचा ट्रे आहे ना त्याच्या तिथे ठेव. हे बघ ना मम्माचा ट्रे आहे ना मोठा कपाट शेजारी ठेव तिथं. ते उद्या वाळून जाईल आहे ना. हो ठेवा तिथेच ठेवा. खाली ठेव नाही तर पडल. हा नाही राहू राहिलं होतं. उठा आता. वॉटरमेलन कुठं लावलं होतं? काय बनवते वॉटरमेलन? आता ट्री लावलंय ते राहू दे ना. आता बाहेर बनव जा. त्याला नको नव्हतो ट्री राहू दे. हे मटकन आहे हे बघ हे मटकन आहे त्यातलं जळून गेलंय ना. आता मग त्याला नवीन कर. मी नाही ते पुलावचं सगळं कापलंय. 6:45 झालेत आता. म्हटलं भात टाकावं मला भूक लागलीच बरं का. की ते कढई वगैरे तापायला ठेवली आहे. ते कढईच म्हणते सॉरी पातेलं तापायला ठेवलेलं आहे मी. गॅस थोडा बारीक करते. त्यासाठी पुलावसाठी घेतलेलं आहे ते मी टाकते. ते काही रेसिपी दाखवणार नाही अशी काहीशी तयारी करून ठेवली होती. तेल वगैरे घालून आता पुलाव टाकून घेते मी पटकन. तर आता हा भात मी ना असा पातेल्यामध्ये का लावलाय तर आता समजा आम्हाला जर 1 वाटी तांदूळ लागत असेल तर मी एक्स्ट्रा करते 2 वाटी तांदूळ घेते. कारण मला तो भात जर उरला तर आहे ना असं सकाळी परतून खायला खूप आवडतो. म्हणजे शिळा राहिलेला भात असं फ्राय करून खायचा. त्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्रा तांदूळ घेऊन केलेलं आहे. आणि कुकरमध्ये होत नाही तेवढं जास्त भात त्याच्यामुळे असं मोकळा लावलेला आहे मी पातेल्यामध्ये. गवार निसायची म्हटलं आता काही काम नाही तर बसल्या बसल्या गवार निसून घ्यावं. चांगली लागत काय करू दे तुला मांडीला चप्पल बाहेर मग तुला चिखल लागल. तिला नको तुला किती दे बाहेर काढून दिला पोट मार तिथून. कोणाला? मला? तिला तर बार केला. मी जाते ना बाहेर. हा काम नाही काय नाही ना. नाही बाहेर चल चल मी आपण आले की बाहेर. सूर्य मावळलाय आता मग काय माहिती. तृषासाठी इथे मी आता ऑमलेट बनवलंय. ती बाहेर गेली का? आलती ना घरात काहीतरी सांगत होती ना तुम्हाला. आणि ते भात पण रेडी आहे. पुलाव हा पातेल्यात केलेला आहे छान शिजलेला आहे. थंड झाला खाऊन गेली. भूक लागलेली. टोमॅटो कांदा
कोथिंबीर ते तिला आवडत नाही, पण म्हटलं ट्राय करावं खाती की काय असं. तिचं आता खाऊ ते रेडी होतोय. मला पण आठवते असं इथं पडल्यासारखी चावी आहे ना. त्रिशाने नाही नेली आहे का? जीन्स मध्ये बघा ना, आता म्हणताय जीन्स घातली ते. नाही नाही खायचा आहे, अंडा खायचा आहे ना. अंडा खायला लागतो, स्ट्रॉंग होणार नाही मग ते. खाऊन बाहेर खेळायचं, नाहीतर मग सॉंग लावायची छान टीव्हीला. काय खाल्लंय तू आकर? पप्पा गेले तुला छोलून, मग तू खाऊ फिनिश कर, तुला छान सॉंग लावून देते मी. दाखव बघ आज मी काय बनवले बघ वेगळं. डोर क्लोज कर रे. यम्मी यम्मी बनवलंय मी तुझ्यासाठी. तृषा हे आवडलं ना तुला का? टोमॅटो म्हणून छान नाही लागत का मग? कोथिंबीर पण ते कधीतरी खायचं असतं, स्ट्रॉंग होतं. शीन असते, छान असते. इथं आता मी मस्त भात खायला घेतलाय. तृषाचं झालं खाऊन. लवकरच जेवण चाललंय आज माझं. थंड होण्यासाठी मोठ्या ताटात घेतलंय. लोणचं वगैरे काहीच नाही घेतलं, नाही खाऊ वाटलं त्यामुळे. त्याच्यामुळे थंडगार करून भात आता हा खाऊन घेते. भूक लागली खूप. दीदीच्या पप्पांना काय सांगतो? दीदीच्या पप्पांना काय सांगशील? नाही म्हणतील मग. तू खूप गुड झालाय ग, गुडगुल बेबी झालाय तू, गुडगुल बेबी. हो लगेच ये. इकडनं आली का तू? तिथं झाडाला लिलीची फुलं आली होते, म्हटलं देवाला ठेवले असते, पण आता अंधार पडलाय, म्हटलं नको तोडायला, त्यामुळे कॅन्सल केले. उद्या सुकून जातील ते. छान फुलं होते. चप्पल घालून या. तू चप्पल नकोस उगाच. इथे आता जेवण वगैरे सगळं झालंय माझं. संध्याकाळचा टाइम आहे. आता किती 7:30 वाजलेत वाटतं, तरी पण बाहेर उजेड बघा. 7:15 का काय झाले असणार आहेत. परफेक्ट टाइम नाही बघितला मी. आणि वॉक करते मी. जेवण झालं, 2-3 भांडे आहेत, पण लय कंटाळा आला, म्हटलं नंतर घासता येईल. मी नंतर म्हटले मला अजिबात भूक नाहीये. 4 वाजता यांनी 5 वाजले होते वाटतं. 5 वाजता जेवले ते. वांग्याची भाजी चपाती पोटभर खाल्ली. म्हटले मी भात खाल्ला तर खाईल, नाही तर नाही खाणार. म्हटलं आता सगळंच आवरलेत कामं, तर आता इथं ऑफ करते. तर माझं मस्त 1 तास ऑफ करून झालं. नको घाबरूस. 1 तास ऑफ करून झालं. सगळ्यांना फोन लावले मी. प्रमिलाला लावला, नानीला, पप्पाला. गप्पा मारत छान ऑफ झालं. तुमच्या पण खेळती बाहेर मस्तपैकी. मोकळी हवा आहे, थंडगार हवा सुटली. मिलन काय अजून आलेले नाहीयेत. येतो म्हणलेत थोड्या वेळाने. काय जेवण वगैरे म्हणले भूकच नाही. जेवलो तर जेवणारे. भात आहे तोच उद्या आता परतून खायचा. सकाळी काय बनवायचं काय, रात्री त्यांनी सांगितलं होतं वांग्याची भाजी बनव, ते पण एकदम पातळ असं वांग्यात मसाला भरून करतात तसं नाही, फक्त टाकायचं म्हणले मसाला आणि त्याच्यात वांगे सोडून द्यायचे. तरी म्हणले तू कुकरला का लावले? त्यांना वाटलं कढईत जास्त पातळ होतं ना, कुकरला घट्ट होतं. तर तरी झालती त्यांच्यासारखी भाजी झालती छान. तर चला आजचा ब्लॉग जरा लवकर एंड करते. काही आता इथनं पुढं काही खास नसतं. तिला हेअर ऑइल लावून घ्यायचं. मिलन आल्यावरती छान झोपून टाकायचं. तर असेच चॅनेलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या. असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि खूप रात्र झाली आहे त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट.